तुम्हाला जर रात्री अपरात्री कामावरून घरी जाताना उशीर होत असेल तर त्यासाठी तुम्ही आपल्या सुरक्षेसाठी आपल्या पर्समध्ये मिरचीची पूड ठेवली पाहिजे. ओठात विद्रोह अन पोटात विस्तव, डोळ्यात आग अन उरात त्याग, ध्यास मनी सदा लोक कल्याणाचा, त्यांनीच रचला पाया नव इतिहासाचा. म्हणूनच ठरल्या त्या नवदुर्गा. नमस्कार, मी एसएसटी पौर्णिमा सुष्मिता विनोद भोईर आपलं एसएसटी महाविद्यालयात सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या कुटुंबात पुरुषांप्रमाणे स्त्री देखील घराबाहेर पडून नोकरी करून आपला संसार चालवते. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण अशाच एका स्त्रीला भेटणार आहोत ज्या आजवर पुरुषांच्या असलेल्या कार्यक्षेत्रात उतरलेल्या आहेत. आज माझ्या सोबत आहेत नर्मदा खडगा. या एसएसटी महाविद्यालयात गेल्या 9 वर्ष सुरक्षा रक्षकाचं काम करत आहेत. आपण आज त्यांच्याविषयी या मुलाखतीतून जाणून घेऊया. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू पौर्णिमा. सर्वात प्रथम मी कॉलेज एसएसटी महाविद्यालयाचे मनपूर्वक आभार मानते, ज्यांनी मला जागतिक महिला दिनानिमित्त माझा प्रवास मांडण्याची मला संधी दिली. तुम्हाला या क्षेत्रात काय यावंसं वाटलं आणि एसएसटी महाविद्यालयासोबतचा तुमचा अनुभव काय? आम्ही मूळचे नेपाळचे. माझे वडील नेपाळवरनं इथे पोटापाण्यासाठी नेपाळवरनं इथे आले ते आणि काही वर्ष इथेच राहिल्यानंतर ते गावाला गेलेच नाही. मग मूळचे आम्ही इथेच, म्हणजे इथलाच आमचा जन्म असा झाला आहे. आणि सुरुवातीला आम्ही बोर्डिंगमध्ये शिकलो, कारण आमची घरची परिस्थिती व्यवस्थित, त्यामुळे आम्ही बोर्डिंगमध्ये शिकलो. पण बोर्डिंगमध्ये आमचं शिक्षण काही जास्त झालं नाही. मी 10वी फक्त नॉन मॅट्रिक झालेली आहे. आणि त्यानंतर माझ्या घरची परिस्थिती अजून बिघडली. मग माझं हॉस्टेलमधलं शिक्षण, बोर्डिंगमधलं शिक्षण संपल्यानंतर मी इथे आली. 2 वर्ष मी सेल्समॅनचं काम केलं डोअर टू डोअर डोंबिवलीमध्ये. त्या कामामध्ये पण मला पाहिजे तेवढा म्हणजे प्रॉफिट नव्हता मिळत. त्यानंतर मी ते काम सोडून दिलं आणि मग मला एसएसटी महाविद्यालयामधनं नोकरीची संधी मिळाली. या कॉलेजमध्ये आल्यानंतर सर्वात आधी मी आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर JC पुरस्वानी आणि खुशबू पुरस्वानी यांचे सर्वात आधी आभार मानते, कारण त्यांनी मला या क्षेत्रात, म्हणजे जिथे पुरुषांना जास्त प्राधान्य दिलं होतं त्या क्षेत्रात त्यांनी मला काम करण्याची संधी दिली. एसएसटी कॉलेज ही एक फॅमिली आहे आणि या फॅमिलीचा मी एक भाग आहे. याचा मला खूप खूप आनंद होतो. तुमचा एसएसटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी काय अनुभव आहे? मी सकाळी रोज लवकर येते आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की मी सगळ्यात आधी लवकर येते आणि सगळ्यांना मी भेटते. सकाळी सगळ्यांना मी गुड मॉर्निंग बोलते, सगळे मला गुड मॉर्निंग बोलतात आणि सगळे मला समान, तिथं टीचर्स असो किंवा प्रिन्सिपल सर असो, मुलं असो मुली असो, सगळे मला भरपूर मान देतात आणि सगळे प्रेमाने माझ्याशी वागतात, समानतेने वागतात. कोणीच टीचर्स वगैरे आम्हाला असं हे नाही करत की तुम्ही सिक्युरिटी आहात म्हणून. सगळे प्रेमाने वागतात आणि सगळे आम्हाला प्रेमाने मान देतात. या गोष्टीचा मला भरपूर अभिमान आहे. आताच्या काळात मुलीने शिकणं किती गरजेचं आहे असे तुम्हाला वाटते? मी माझ्या स्वतःवरून सांगते, कारण मला शिकायला मिळालं नाही पूर्ण जास्त, फक्त मी नॉन मॅट्रिकच शिकली आहे. तर जेव्हा मी मुलींना बघते की या इथे येऊन अभ्यास करतात ते आतमध्ये बसून कॅम्पसमध्ये, तर तेव्हाच मला असं वाटतं खरोखर मी माझं स्वप्न या मुलींच्या रूपात बघते की या खरोखर इथे येऊन एवढी मेहनत करतात, अभ्यास करतात. खरोखर आजकाल मुलींनी आणि मुलांनी शिक्षण हे घेतलंच पाहिजे, कारण त्यांच्या आईवडील त्यांच्यासाठी कष्ट करतात. त्या कष्टाचं त्यांनी चीज केलं पाहिजे. आईवडिलांना वाटतं की मुलांनी शिकून चांगल्या ठिकाणी नोकरीला लागावं, आईवडील त्यांच्यासाठी कष्ट करतात. तर मला त्यांना बघून खूप आनंद वाटतो की मुलं इथे येऊन अभ्यास करतात, आईवडिलांच्या कष्टाचं ते चीज करतात. भविष्यात त्यांना समजा पुढे नवरा वगैरे चांगला नाही मिळाला किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी स्वतःच्या आता जर त्या शिकल्या तर त्यांना पुढे स्वतःच्या पायावर उभं राहता येईल आणि कोणापुढे दुसऱ्यापुढे हात पसरायची गरज पडणार नाही. म्हणून त्यांनी शिकलं पाहिजे. स्त्री असूनही पुरुषांच्या गणवेशात वावरता तुम्हाला कसं वाटतं? सुरुवातीला मला थोडंसं ऑफवर्ड वाटायचं, कारण स्त्री म्हटलं की त्यांना साडी ड्रेस ह्याच्यामध्ये राहावं लागतं. आता मला काहीच वाटत नाही, कारण कसं आता आम्ही ड्युटीवर जेव्हा असतो तेव्हा आम्हाला धावपळ करावी लागते आणि घरी गेल्यानंतर मग मी माझ्या मूळ रूपात येते. म्हणजे आजचं निर्भया प्रकरण असेल किंवा बदलापूर प्रकरण असेल, तुम्हाला चीड तर खूप येतच असेल. पौर्णिमा, मला ह्या गोष्टीला भयंकर राग येतो. जी लोक आजकाल मुलींना किंवा स्त्रियांना खेळणं मानतात
त्यासाठी मुलींनी बॉक्सिंग शिकलं पाहिजे, कराटे शिकलं पाहिजे, रायफल शूटिंग शिकलं पाहिजे, जे आपल्या कॉलेजमध्ये सगळं काही शिकवतात. तुम्हाला जर रात्री अपरात्री कामावरनं घरी जाताना उशीर होत असेल तर त्यासाठी तुम्ही आपल्या सुरक्षेसाठी आपल्या पर्समध्ये मिरचीची पूड ठेवली पाहिजे, जेणेकरून तुमच्यावर कोणी हल्ला केला तर त्याचा विरोध करू शकता. तर आपल्यासोबत होत्या नर्मदा खडगा. त्यांनी सांगितलं की मुलींनी स्वतःच्या आत्मरक्षणासाठी काय करावं. त्यांना आपण मावशी, आंटी, मॅडम म्हणतो. त्यांनी आज सांगितलं की मुलींनी कसं वागावं, अजून कसं स्वतःचं रक्षण करावं. मावशी, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तुमचे पण आभार मानते.